everyone. Are you getting my voice? Yes, ma'am. Okay. Are you getting my screen? Yes, ma'am. ओके. माझा आवाज क्लिअरली येतोय ना सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. सो बघा, आपण एचपीचं लास्ट दोन नर्वस सिस्टीम बघितल्या. कोणत्या नर्वस सिस्टीम बघितल्या? Central nervous system and peripheral nervous system. Okay. So in today's lecture, we will discuss about autonomic nervous system. Okay. तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ही काय आहे तर आपण हे आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. बघा, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम विच कंट्रोल्स द ऑटोनॉमिक फंक्शन्स ऑफ बॉडी. ओके, आपण म्हणतो व्हॉलेंटरी, इनव्हॉलेंटरी. ओके, त्याच टाइप मध्ये ऑटोनॉमिक या नावातच आहे. बघा, जे फंक्शन्स कसे आहेत तर आपल्या कंट्रोल मध्ये आहेत, हा, त्याला आपण काय म्हणतो? व्हॉलेंटरी. ओके, तर त्याच पद्धतीने काय असते, हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम सुद्धा काय कंट्रोल करते तर आपले ऑटोनॉमिक फंक्शन्स ऑफ बॉडी. ओके, तर एएनएस विच रिफ्लेक्सेस आर रेग्युलेटेड बाय द सेंटर्स इन द हायपोथॅलेमस अँड द ब्रेन स्टेम. ओके, तर एएनएस म्हणजे काय, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ती काय करते बघा, रेग्युलेट कशी करते? बाय द सेंटर्स. कुठल्या सेंटर्स तर हायपोथॅलेमस मधले आणि ब्रेन स्टेम मधले. त्याच्यानंतर बघा, एएनएस स्टिम्युलेशन डज नॉट ऑकर्स व्हॉलेंटरीली. तर आपण कसं म्हणतो, व्हॉलेंटरी मुवमेंट आणि इनव्हॉलेंटरी मुवमेंट. व्हॉलेंटरी म्हणजे जे आपल्या कंट्रोलमध्ये असतं, इनव्हॉलेंटरी म्हणजे कसं असतं, ऑटोमॅटिक म्हणू शकतो आपण त्याला. तर एएनएस काय करते बघा, ते स्टिम्युलेशन जे आहे डज नॉट ऑकर्स व्हॉलेंटरली, व्हॉलेंटरली ते होत नाही. त्याच्यानंतर बघा, एएनएस ऑपरेट्स विदाउट कॉन्शियस कंट्रोल. ओके, आपण अनकॉन्शियस जरी स्टेट मध्ये असेल त्यावेळेस सुद्धा ही एएनएस काय होते, ऑपरेट करते जे काही आपलं फंक्शन आहे एखाद्या बॉडीचं. अँड इन्क्रीज इन हार्ट रेट. आता फॉर एक्झाम्पल हार्ट रेट आहे आपली, तर ती हार्ट रेट आपल्यावर असतं का ते डिपेंड? आपण कंट्रोल करू शकतो का? ओके, इट इज कॉल्ड इनव्हॉलेंटरी. ओके, तर आपण जेव्हा कॉन्शियस स्टेट मध्ये नसेल किंवा आपण अनकॉन्शियस जरी असेल तरी सुद्धा एएनएस काय करत असते, ऑपरेट करते ते कंट्रोल करण्याचं काम. म्हणजे इथं दिलं एक्झाम्पल काय, इन्क्रीज इन हार्ट रेट. त्याच्यानंतर बघा, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आता या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या अंडर काय येतात, दोन डिव्हिजन्स असतात. फर्स्ट काय, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि सेकंड काय आहे, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ओके, these two divisions have structural and functional differences. तर या जे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम या ज्या दोन डिव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये बघा, स्ट्रक्चर आणि अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर आणि फंक्शन काय डिफरन्सेस येतात. आणि ते वर्क कसे करतात, अपोजिट इन मॅनर. ओके, ते कसे वर्क करतात तर अपोजिट, दोन्हीची ऍक्शन. आता एकाची इन्क्रीज होत असेल तर दुसऱ्याचं काय होतं, डिक्रीज होत असतं. तर बघा, फर्स्ट जी आहे ती काय आहे, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. आता सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे ती काय करते, गेट स्टिम्युलेटेड ड्युरिंग द फिजिकल ऑर द इमोशनल स्ट्रेस. तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम बघा काय करते, स्टिम्युलेट करते कधी, ज्यावेळी फिजिकल किंवा इमोशनल एखादा स्ट्रेस असेल तर त्यावेळी काय होते, ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते. Activation of sympathetic nervous system shows the series of physiological response which is collectively. आता जे काही आता सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जे कधी ऍक्टिव्हेट होते, फॉर स्टिम्युलेट कधी होते तर जेव्हा फिजिकल किंवा एखादी इमोशनल स्ट्रेस असेल त्यावेळी. ओके, तर त्याचे जे काही फिजिओलॉजिकल रिस्पॉन्सेसची सिरीज आहे, ओके, आपण त्याचे जे काही रिस्पॉन्सेस आपण म्हणू शकतो तर त्या रिस्पॉन्सेसला काय म्हणायचं, फाईट ऑर द फ्लाईट रिस्पॉन्स. त्याला नावच आहे, फाईट ऑर द फ्लाईट रिस्पॉन्स.
त्याच्यानंतर बघा इट ओरिजिनेट इन द थोरॅसिस अँड लुंबार रिजन ऑफ स्पायनल कॉर्ड. तर ते कुठे ओरिजिनेट होतात, थोरॅसिस किंवा लुंबार रिजन जे आहे स्पायनल कॉर्डचं, तर तिथे ते काय होतात, ओरिजिनेट होतात. त्याच्यानंतर बघा सेकंड वन इज अ पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम चे जे रिस्पॉन्स आहेत तर ते काय करतात बघा, कन्झर्व अँड रिस्टोर द बॉडी एनर्जी ड्युरिंग द टाइम ऑफ रेस्ट अँड रिकव्हरी. ज्या वेळेस रेस्ट किंवा रिकव्हरी घेतलेली असते तर त्यावेळेस काय करतं हे पॅरासिम्पॅथेटिक रिस्पॉन्सेस जे आहेत ते काय करतात, कन्झर्व करतात किंवा रिस्टोर करतात बॉडीतली जी काही एनर्जी आहे बॉडीसाठी लागणारी, तर ती एनर्जी कन्झर्व किंवा रिस्टोर करतात ड्युरिंग द टाइम ऑफ रेस्ट अँड द रिकव्हरी. रेस्ट आणि रिकव्हरीच्या वेळी काय करतात ते रिस्टोर करतात. त्याच्यानंतर इट अलाउज द एनर्जी सप्लाइंग फूड टू बी डायजेस्टेड अँड ऍब्झॉर्ब. तर ते काय अलाउ करतात, एनर्जी जी आहे ती फूड सप्लाइंगची टू बी डायजेस्टेड अँड ऍब्झॉर्ब. त्याच्यानंतर हे पॅरासिम्पॅथेटिक डिव्हिजन एनहान्सेस. आणि हे जे पॅरासिम्पॅथेटिक डिव्हिजन आहे आता पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ते काय करते, रेस्ट अँड डायजेस्ट ऍक्टिव्हिटी. रेस्ट म्हणजे आपल्याला माहितीये की ते ऑलरेडी सांगितले, रेस्ट आणि रिकव्हरी असताना काय होतं तर एनर्जी जी काही आहे रिस्टोर होते आणि प्रॉपरली काय होतं, डायजेशन होतं. तर इट ओरिजिनेट इन द क्रॅनियल अँड सॅक्रल रिजन ऑफ स्पायनल कॉर्ड. तर हे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे तर ती कुठे ओरिजिनेट होते, क्रॅनियल अँड द सॅक्रल रिजन. जे स्पायनल कॉर्डचं क्रॅनियल आणि सॅक्रल रिजन आहे तर तिथे हे काय होते, ओरिजिनेट होते. ओके. त्याच्यानंतर बघा बोथ दिस डिव्हिजन सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक विच कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग पार्ट्स. तर कुठले कुठले पार्ट्स असतात बघा, प्री गँग्लिओनिक नर्व, सेकंड वन इज अ गँग्लिओन अँड थर्ड वन इज अ पोस्ट गँग्लिओनिक फायबर. ओके. सो फर्स्ट काय, प्री गँग्लिओनिक नर्व. आता प्री गँग्लिओनिक नर्व जी आहे ती काय, इट इज अ मायलिनेटेड नर्व फायबर. ओके, ते काय आहे, मायलिनेटेड नर्व फायबर आहे विच इज अरायझिंग फ्रॉम द लॅटरल हॉर्न सेल ऑफ द स्पायनल कॉर्ड. ते कुठून येते तर अराइज होते फ्रॉम द लॅटरल हॉर्न सेल ऑफ द स्पायनल कॉर्ड. त्याच्यानंतर सेकंड जी आहे तर ती काय, गँग्लिओन. गँग्लिओन काय, इट इज अ स्मॉल मास ऑफ नर्वस टिश्यू. ते काय आहे, स्मॉल मास आहे नर्वस टिश्यूचा विच इज लोकेटेड आउटसाइड द स्पायनल कॉर्ड. कुठे लोकेशन आहे त्याचं, आउटसाइडला स्पायनल कॉर्डच्या. त्याच्यानंतर थर्ड आहे ती पोस्ट गँग्लिओनिक फायबर. पोस्ट गँग्लिओनिक फायबरचं काय, इट एक्सटेंड फ्रॉम द गँग्लिओन. गँग्लिओन पासून काय होतं ते एक्सटेंड होते. इट पासेस द इम्पल्सेस फ्रॉम द गँग्लिओन टू द इफेक्टर ऑर्गन. तर तिथे काय होतं बघा, इम्पल्स जे आहे तर ते पास होतात कुठून, फ्रॉम द गँग्लिओन टू द इफेक्टर ऑर्गन. त्यालाच काय म्हणलं जातं, मसल्स किंवा ग्लँड्स. ओके. तर ह्या तीन काय झाले, पार्ट्स झाले. कुठले, प्री गँग्लिओनिक नर्व, त्याच्यानंतर गँग्लिओन आणि थर्ड वन इज अ पोस्ट गँग्लिओनिक फायबर. ओके. त्याच्यानंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, तर हे काय आहे, फिजिओलॉजी आहे एएनएस ची टोटल. आता हे बघा तुम्हाला लिहिताना एक्झाम मध्ये कसं लिहायचं आहे, टेबल काढला तरी चालेल बट तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं, याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. ओके. तर ते कसं लिहिणार तुम्ही, कारण ह्याच्यामध्ये कसं दिले, दोन्ही दिलेलं आहे मी, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन आणि पॅरासिम्पॅथेटिक अंडर काय होतं. पण तुम्हालाही लिहिताना काय लिहायचंय, सिम्पॅथेटिक मध्ये सुरुवातीला काय काय होतं, ओके, कुठल्या पार्टला काय होतं, तर त्याच्यानुसार त्याचं वर्किंग म्हणजे फंक्शन काय आहे ते लिहायचं आहे. आणि सिम्पॅथेटिक झालं की त्याच्यानंतर पॅरासिम्पॅथेटिक. बट इथं तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी मी कसं दिले, डिफरन्स करण्यासाठी लगेच टॅब्लो फॉर्मॅट मध्ये दिले. बघा फिजिओलॉजी. फिजिओलॉजी मध्ये आता आपण बघितलं सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन आणि पॅरासिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन हे दोन्ही काय आहेत, डिफरंट आहेत, एएनएसच्या अंडर येतात. पण आता सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन कधी होतं, म्हणजे ऍड्रेनर्जिक इफेक्ट काय होतं, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशनलाच अजून काय म्हणलं जातं, ऍड्रेनर्जिक. पॅरासिम्पॅथेटिकला काय म्हणलं जातं, कोलिनर्जिक. तर बघा आपले जे आयरिस मसल्स आहेत, म्हणजे आईज मध्ये बघा काय होतं, तर डायलेशन होतं. सिम्पॅथेटिक सिस्टीमला जर स्टिम्युलेट केलं तर काय होतं, डायलेशन ऑफ प्युपिल. ओके. आणि पॅरासिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन मध्ये काय होतं, तेच त्याच्या अपोजिट, कन्स्ट्रिक्ट होतात प्युपिल. बघा काय आहे, आयरिस मसल हा ऑर्गन दिलेला आहे. ओके. तर सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन, सिम्पॅथेटिक सिस्टीमच्या अंडर काय होतं, प्युपिलचं डायलेशन होतं. आणि तेच पॅरासिम्पॅथेटिक मध्ये काय होतं, प्युपिलचं कन्स्ट्रिक्शन होतं. त्याच्यानंतर सेकंड काय आहे, सलायव्हरी ग्लँड. सलायव्हरी ग्लँड बघा काय कसं, ते सिम्पॅथेटिक मध्ये त्याचं कसं स्टिम्युलेशन, सिम्पॅथेटिकला जर स्टिम्युलेट केलं तर ते काय होणार आहे, सलायवाचं सिक्रेशन जे आहे तर ते काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि पॅरासिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन मध्ये सलायवाचं सिक्रेशन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे.
त्याच्यानंतर थर्ड जे आहे ते काय, सिलियरी मसल. सिलियरी मसल मध्ये काय होतं बघा, तर रिलॅक्सेशन होतं आपलं, सॉरी सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन मध्ये काय होतं, रिलॅक्सेशन होतं व्हिजनचं, डिस्टंट व्हिजनचं. आणि सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन जर झालं तर काय होतं, कन्स्ट्रिक्शन होतं नियर व्हिजनचं. बघा डिस्टंट म्हणजे दूरचं आणि नियर व्हिजन म्हणजे जवळचं. तर काय होतं, डिस्टंट व्हिजन जे आहे ते काय होतं, रिलॅक्सेशन होते कुठं, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन मध्ये. आणि पॅरासिम्पॅथेटिक मध्ये काय होतं, तर कन्स्ट्रिक्शन होतं. त्याच्यानंतर बघा फोर्थ ऑर्गन आहे ब्रॉन्काय. ब्रॉन्कायचं जर सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन झालं तर काय होतं, ब्रॉन्काय काय होतात, डायलेट होतात. आणि पॅरासिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन झालं तर काय होतं, कन्स्ट्रिक्शन होतं ब्रॉन्कायचं. त्याच्यानंतर बघा हार्ट हा ऑर्गन आहे, त्याचं काय होतं बघा, रेट अँड फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीजेस. कुठे होतं हे, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन मध्ये. म्हणजेच हा काय झाला, ऍड्रेनर्जिक इफेक्ट आहे. आणि इकडे पॅरासिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन मध्ये काय होतं, रेट अँड फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन काय होतं, डिक्रीज होते. इकडे काय होतं, रेट अँड फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होते. आणि पॅरासिम्पॅथेटिक मध्ये रेट अँड फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन काय होतं, डिक्रीज होते. त्याच्यानंतर बघा कोरोनरी आर्टरीज मध्ये काय, इथं सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन मध्ये काय होतं, व्हॅसोडायलेशन होतं. आणि पॅरासिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन मध्ये काय होतं, व्हॅसो कन्स्ट्रिक्शन. ओके, समजतंय का सगळ्यांना? येस मॅम. ओके, त्याच्यानंतर बघा स्टमक. आता स्टमक हा ऑर्गन आहे, त्याच्यामध्ये सिम्पॅथेटिक जर स्टिम्युलेशन झालं तर त्यावेळी काय होतं, डिक्रीज मोटेलिटी अँड टोन ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्पिंक्टर. मोटेलिटी जी आहे आणि टोन जो आहे तो काय होतो, डिक्रीज होतो. आणि कशाचं, स्पिंक्टरचं कॉन्ट्रॅक्शन होतं. या उलट काय होतं, पॅरासिम्पॅथेटिक मध्ये मोटेलिटी आणि टोन काय होतो, इन्क्रीज होतो. आणि स्पिंक्टर जे आहेत ते काय होतात, रिलॅक्सेशन होतं. त्याच्यानंतर 8th जे आहे ते काय बघा, स्केलेटल ब्लड वेसल. त्याचं काय आहे बघा, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन, तर तिथे काय होतं, व्हॅसो डायलेशन होतं. आणि पॅरासिम्पॅथेटिक मध्ये व्हॅसो कन्स्ट्रिक्शन होतं. त्याच्यानंतर बघा ऍड्रेनल ग्लँडचं काय, तर सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन जे आहे तर तिथे काय होतं बघा, सिक्रेशन ऑफ ऍड्रेनलिन अँड द नॉर ऍड्रेनलिन. आणि इथं काय होतं, पॅरासिम्पॅथेटिक मध्ये नो नोन इफेक्ट. तर इथे पॅरासिम्पॅथेटिक मध्ये काय होतं, तर नो नोन इफेक्ट, तिथे कुठलाही इफेक्ट होत नाही ऍड्रेनल ग्लँडचा. त्याच्यानंतर बघा किडनीचं काय, डिक्रीज युरिन व्हॉल्यूम. युरिनचा जो व्हॉल्यूम आहे तो काय होतो, डिक्रीज होतो कुठं, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन मध्ये. त्याच्यानंतर बघा इकडे काय होतं, पॅरासिम्पॅथेटिक मध्ये युरिनचा व्हॉल्यूम काय होतो, इन्क्रीज होतो. त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडरचं काय बघा, रिलॅक्सेशन ऑफ द मस्क्युलर वॉलचं काय होतं, रिलॅक्सेशन होतं आणि कन्स्ट्रिक्शन होतं स्पिंक्टरचं. त्याच्यानंतर पॅरासिम्पॅथेटिकच्या अंडर काय होतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ मस्क्युलर वॉल अँड रिलॅक्सेशन ऑफ स्पिंक्टर. ओके, त्याच्यानंतर 12th जे आहे ते काय बघा, 6 ऑर्गन. आता 6 ऑर्गन्स मध्ये काय होतं, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन जर झालं तर काय होतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल्स ऑफ व्हॅस डेफरन्स अँड द सेमिनल वेसिकल्स. आणि इकडे काय होतं, पॅरासिम्पॅथेटिक मध्ये व्हॅसोडायलेशन होतं, इरेक्शन होतं पेनल्स मेल मध्ये आणि क्लॉटेरिस इन द फिमेल मध्ये. हे काय झालं, म्हणजे बघा काय होतंय नक्की, तर आपण जेव्हा फिजिओलॉजी बघतो एएनएसची म्हणजेच काय फंक्शन, तर ते कसं असतं बघा, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशनचे काय वेगळे, जर समजा डायलेशन यात होत असेल तर त्या पॅरासिम्पॅथेटिक मध्ये काय कॉन्ट्रॅक्शन होते. ओके, तुम्ही जर एक लक्षात ठेवली सिम्पॅथेटिक सिस्टीम, तर तुम्हाला काय लक्षात राहणार आहे, पॅरासिम्पॅथेटिक राहणार आहे का, तर इकडे जर डायलेशन होत असेल सेम तसंच फक्त काय होतंय, तिथे वर्ड घालायचे कॉन्ट्रॅक्शन होते. ओके, इकडे इन्क्रीज होत असेल एखादी गोष्ट तर तिकडे काय होते, डिक्रीज होती. किंवा इकडे डिक्रीज झाली तर तिकडे काय होती, इन्क्रीज होते. म्हणजे काय, तर इथं काय दिसतोय, तर अपोजिट इफेक्ट दिसतोय. ओके, समजतंय का सगळ्यांना, समजलंय का हे फिजिओलॉजी? येस मॅम. काय एकदा रिपीट करायची फिजिओलॉजी? येस मॅम. ओके, सो थांबा.
आपण पूर्णच टोटली बघूयात. बघा आज आपण काय बघतोय, ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ओके, तर याच्या नावातच काय आहे, ॲटोनॉमिक. म्हणजे काय होत असते की ॲटॉमिक फंक्शन्स जे आहेत बॉडीचे, तर ते कंट्रोल करण्याचं काम हे कोण करतं, ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम करते. त्याच्यानंतर बघा एएनएस रिफ्लक्सेस आर रेग्युलेटेड बाय द सेंटर्स. आता हे एएनएस चं रिफ्लक्सेस जे आहेत तर ते रेग्युलेट कोण करतं, सेंटर्स इन द हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस आणि ब्रेनस्टेम मधले जे काही सेंटर्स आहेत तर ते रिफ्लेक्स म्हणजे रेग्युलेट करतात. तर त्याच्यानंतर बघा एएनएस स्टिम्युलेशन डज नॉट ऑकर्स व्हॉलेंटरली. तर एएनएस जे काही स्टिम्युलेशन आहे तर ते होत नाही व्हॉलेंटरली सारखं, म्हणजे आपले व्हॉलेंटरी मुवमेंट आहे त्याप्रमाणे होत नाही. त्याच्यानंतर बघा एएनएस ऑपरेट्स विदाउट कॉन्शियस कंट्रोल. एक्झाम्पल काय, इन्क्रीज इन हार्ट रेट. हार्ट रेट काय होते, इन्क्रीज होते. तर ती कशी आपल्या कॉन्शियस माइंडच्या म्हणजे आपण जर अनकॉन्शियस जरी असेल तरी सुद्धा काय होतंय, तर ते एएनएस ऑपरेट करते ती सिस्टीम, म्हणजे ते एखादं पर्टिक्युलर कंट्रोल. त्याच्यानंतर बघा द ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या काय दोन डिव्हिजन्स आहेत. एक आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि सेकंड आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तर ह्या ज्या दोन डिव्हिजन्स आहेत तर त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल आणि फंक्शनल डिफरन्सेस आहेत आणि त्यांचे जे ऍक्शन्स आहेत तर त्या कशा आहेत, अपोजिट आहेत. तर फर्स्ट काय आहे, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे तर ती बघा स्टिम्युलेटेड होती ड्युरिंग द फिजिकल ऑर द इमोशनल स्ट्रेस. ओके, आणि त्याच्यानंतर काय सांगितलंय, तर ऍक्टिव्हेशन ऑफ सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तर ते काय करतात, जो काही फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स आहे तर तो ज्यावेळेस दाखवतात त्याला काय म्हटलं जातं, तर फाईट ऑर द फ्लाईट रिस्पॉन्सेस, त्या रिस्पॉन्सेसला. आणि ते ओरिजिनेट कुठं होतीये, ओके, तर कुठे आहे ते लोकेशन, तर थोरॅसिस आणि लुंबार रिजन जे आहे स्पायनल कॉर्डचं. ओके, तर ते थोरॅसिस आणि लुंबार रिजनला तिथं काय होते, ते ओरिजिनेट होते. त्याच्यानंतर बघा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. पॅरासिम्पॅथेटिक रिस्पॉन्सेस जे आहेत तर ते काय करतात बघा, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे तर ती काय करते, कन्झर्व करते, रिस्टोर करते बॉडी एनर्जी. कधी, ज्यावेळेस बॉडी रेस्ट किंवा रिकव्हरी पोझिशनला असते त्यावेळेस काय करते पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, जे काही एनर्जी आहे तर ती रिस्टोर किंवा कन्झर्व करते. इट अलॉज द एनर्जी सप्लाइंग फूड टू द डायजेस्टेड. ओके, आणि डायजेशन प्रॉपरली होण्यासाठी ती एनर्जी काय होतीये, सप्लाय केली जाते. त्यामुळे त्या सिस्टीमला काय म्हणजे म्हटलं जातं किंवा ते काय एनहान्स करतात, तर रेस्ट अँड द डायजेस्ट ऍक्टिव्हिटी. त्याच्यानंतर इट ओरिजिनेट इन द क्रॅनियल अँड द सॅक्रल रिजन ऑफ स्पायनल कॉर्ड. आणि ते कुठे ओरिजिनेट होते, क्रॅनियल आणि सॅक्रल रिजनला स्पायनल कॉर्डच्या. त्याच्यानंतर बघा बोथ द डिव्हिजन. आता ह्या ज्या डिव्हिजन्स आहेत सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक विच कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग पार्ट्स. कुठले कुठले, प्री गँग्लिओनिक नर्व, त्याच्यानंतर गँग्लिओन आणि पोस्ट गँग्लिओनिक फायबर. आता प्री गँग्लिओनिक नर्व काय आहे, इट इज अ मायलिनेटेड नर्व फायबर. ओके, ती काय आहे, मायलिनेटेड नर्व फायबर आहे विच इज अरायझिंग फ्रॉम द लॅटरल हॉर्न सेल ऑफ द स्पायनल कॉर्ड. ती कुठून अराइज होतीये, फ्रॉम द लॅटरल हॉर्न सेल ऑफ स्पायनल कॉर्ड. त्याच्यानंतर सेकंड जे आहे गँग्लिओन, तर ती काय, स्मॉल मास ऑफ नर्वस टिश्यू विच इज लोकेटेड आउटसाइड द स्पायनल कॉर्ड. तर ती कुठे असते, लोकेटेड आउटसाइड द स्पायनल कॉर्डला. त्याच्यानंतर पोस्ट गँग्लिओनिक फायबर, इट एक्सटेंड फ्रॉम द गँग्लिओन, इट पासेस द इम्पल्सेस फ्रॉम द गँग्लिओन टू द इफेक्टर ऑर्गन. तर ते पास कुठे होते, इम्पल्सेस फ्रॉम कुठून, फ्रॉम द गँग्लिओन टू द इफेक्टर ऑर्गन्सला. त्याच्यानंतर बघा फिजिओलॉजी ऑफ एएनएस. आता फिजिओलॉजी काय काय बघा, तर फिजिओलॉजी मध्ये आपण काय बघतोय, एएनएसचं फंक्शन बघतोय. तर ती कशी ऍक्ट होती, ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ओके, कसे कंट्रोल करते, म्हणजे आपण जे बघितलं आता ऑटोमॅटिक जे काही फंक्शन्स आहेत तर ते हे ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम करत असते वर्क, तर म्हणजे रेग्युलेट करते. तर ती कशा पद्धतीने करतं, तर ह्या ज्या दोन सिस्टीम्स आहेत सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, तर या दोन्हीच्या अंडर काय, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या कंडिशन मध्ये कन्स्ट्रिक्ट झालेले जास्त प्युपिल, एखादा डिसीज केस आहे फॉर एक्झाम्पल, तर जास्त कन्स्ट्रिक्ट झालेले आहेत, तर ज्यावेळेस तर आपण कशाला स्टिम्युलेट करायला पाहिजे, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन जर केलं तर काय होणार आहे, प्युपिल काय होतात, डायलेट होतात आणि तो प्रॉब्लेम काय होतो, सॉल्व्ह होतो. असे. ओके, आता जी प्युपिलची डायलेशनची आणि कन्स्ट्रिक्शनची जी
ऑटोमॅटिक प्रोसेस आहे तर ती कोण कंट्रोल करते बघा, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे ती काय करते, डायलेट करते, बट पॅरासिम्पॅथेटिक काय करते तर ती कन्स्ट्रिक्ट करते. त्याच्यानंतर सेकंड ऑर्गन कुठला, सलायव्हरी ग्लँड. आता सलायव्हरी ग्लँड एखादं हे असेल तर ते सिम्पॅथेटिक च्या अंडर आलं तर ते काय होतं, डिक्रीज होतं सलायव्हा सिक्रेशन, आणि तेच पॅरासिम्पॅथेटिक काय करतं तर सलायव्हा सिक्रेशन इन्क्रीज करण्याचं काम हे पॅरासिम्पॅथेटिकचं असतं. त्याच्यानंतर सिलियरी मसल्सचं बघा, सिलियरी मसल्स या ह्याच्यामधलं काय तर जे रिलॅक्सेशन होत असतं ऑफ द डिस्टंट व्हिजनचं, तर ते कुणा अंडर होतं, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन करतं. आणि इकडे या उलट काय कन्स्ट्रिक्शन होतं नियर व्हिजनचं. त्याच्यानंतर ब्रॉन्काय जे आहेत तर डायलेशन कुणामुळे होतं तर या सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशनमुळे, आणि कन्स्ट्रिक्शन कुणामुळे होतं तर पॅरासिम्पॅथेटिकमुळे. त्याच्यानंतर हार्ट जे आहे हार्टचं, त्याच्यामध्ये काय होतं तर रेट अँड फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज कुणाच्या अंडर होतं तर सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशनच्या, अँड रेट अँड फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन डिक्रीज होत होते कुणाच्या अंडर पॅरासिम्पॅथेटिक स्टिम्युलेशनच्या. त्याच्यानंतर कोरोनरी आर्टरी जे आहेत, कोरोनरी आर्टरीज इकडे काय होतं, वॅसो डायलेशन होतं. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय करते, वॅसो डायलेशन करते, आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय करते, वॅसो कन्स्ट्रिक्शन करते. त्याच्यानंतर बघा स्टमक. आता स्टमकच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटी काय, मोटिलिटी. तर मोटिलिटी आणि टोन जी आहे तर ती काय होतं, डिक्रीज होते. कोण डिक्रीज करतं तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, आणि इन्क्रीज कोण करतं तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. त्याच्यानंतर स्पिंक्टर्स जे आहेत स्टमक मधले त्याचं कॉन्ट्रॅक्शन कोण करतं तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, आणि रिलॅक्सेशन कोण करतं तर पॅरासिम्पॅथेटिक. स्केलेटल ब्लड वेसल्स जी आहेत तर ती सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन मध्ये काय वॅसोडायलेशन कोण करतं सिम्पॅथेटिक, आणि वॅसो कन्स्ट्रिक्शन काय पॅरासिम्पॅथेटिक. त्याच्यानंतर ऍड्रेनल ग्लँड जे आहे तर ऍड्रेनलिन आणि नॉरएड्रेनलिनचं सिक्रेशन कोण करतं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, आणि पॅरासिम्पॅथेटिक मध्ये नो नोन इफेक्ट. ओके, तर याचा काही पॅरासिम्पॅथेटिकच्या अंडर इफेक्ट होत नाही ऍड्रेनल ग्लँडवर. त्याच्यानंतर किडनीचा असेल तर युरिन व्हॉल्यूम जो आहे तर तो डिक्रीज करण्याचं काम कोण करतं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, आणि इन्क्रीज करण्याचं काम कोण करतं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर जे आहे त्याच्या अंडर बघा कुठले असतात, रिलॅक्सेशन होतं मस्क्युलर वॉल्सचं, तर ते कोण करतं रिलॅक्सेशन तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, आणि कॉन्ट्रॅक्शन कोण करतं तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ओके, त्याच्यानंतर लास्ट जो आहे सेक्स ऑर्गन्स. आता स्मूथ मसल्स जे आहे कशाचे, व्यास डिफरन्स आणि सेमिनल वेसल्सचे, तर त्याचं कॉन्ट्रॅक्शन कोण करतं सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन, आणि ह्याचं व्हॅसोडायलेशन इरेक्शन ऑफ पेनिस म्हणजे मेल मध्ये असतं ते, आणि क्लिटोरिस इन फिमेल्स तर ते कोण करतं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. नाव इट इज अंडरस्टँड. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. ओके, समजले का ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप म्हणजे शॉर्ट म्हणजे तुम्हाला समजेल अशा लँग्वेज मध्ये मी दिलेलं आहे, कारण की हा पार्ट जो आहे यालाच खूप वेळ लागतो खरं तर, पण तो तुम्हाला समजलाय ना, वाटलं नेक्स्ट लेक्चरला आपण एकदा हे रिपीट करूया. ओके, हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. बघा आपल्याला केमिस्ट्री मध्ये पण हा पार्ट आला होता, बट मी तुम्हाला म्हटलं होतं हे आपल्या डिटेल मध्ये आहे, त्यावेळेस तुम्हाला समजेल. ओके, समजलंय का व्यवस्थित सगळ्यांना. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, give me attendance. Roll number 1, Present. 2, Present, ma'am. 3, Present, ma'am. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6. Roll number 6. 7, Present, ma'am. 8. Roll number 8. Present, ma'am. Okay, 9. Absent. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, Present. 13, Present. 14,
Roll number 14. Absent. 15. Present, ma'am. 16. Present. 17. Present. 18. Present. 19. 20. Roll number 20. Absent. 21. 22. Present. 23. Roll number 23. Absent. 24. 24. 25. Absent. 26. Roll number 26. 27. Present, ma'am. 28. Present. 29. Roll number 29. Okay. 30. Present, ma'am. 31. Present, ma'am. 32. Present, ma'am. 33. Present, ma'am. 34. 35. Present. 36. Present, ma'am. 37. Present, ma'am. 38. Present, ma'am. 39. Present, ma'am. 40. Roll number 40. 41. Present, ma'am. 42. Present, ma'am. 43. 43. Absent. 44. 45. Present, ma'am. 46. Present, ma'am. 47. Roll number 47. 48. Present, ma'am. 49. 50. Present, ma'am. 51. Present, ma'am. 52. Present, ma'am. 49 present, ma'am. 54. Present. Ma'am, 53 present. Hello, 55. ma'am. Roll number 55. Absent. 56. Present, ma'am. 57. Present, ma'am. 58. Present, ma'am. 59. Roll number 59. Present, ma'am. 60. Present, ma'am. 61. Present, ma'am. 62. Present, ma'am. 63. Present, ma'am. 64. Present. 65. Present. 66. Present. 67. Present. 68. Present. Okay. Okay, anyone having any doubt?
ओके, समजले म्हणजे सगळ्यांना आज शिकवलेलं? Yes, ma'am.